नमस्कार. मी भाऊ दोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, यापूर्वी अनेकदा शिवसेना या अधिकृत पक्षाचे सर्वोच्च नेते, मुख्य नेते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांनी वारंवार सांगितलेलं आहे की मला हलक्यात घेऊ नका. हलक्यात घेऊ नका याचा अर्थ स्वतंत्रपणे समजावण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. हलक्यात म्हणजे हा काय करणार आहे, त्याची फार दखल घ्यायची गरज नाही. फुंकर मारला तर उडून जाईल अशा स्वरूपात जेव्हा तुम्ही कोणाविषयी बोलता त्याला हलक्यात घेणं म्हणतात. म्हणजे एखाद्या पक्षाचं पीस असतं, ते पीस आपण बघतो, किंवा कापसाचा एक छोटासा पुंजका असतो, त्याला फुंकर मारली तरी तो उडून जाईल, त्याला हलक्यात घेणं म्हणतात. कारण ह्याचं काय, ह्याला स्वतःचं वजन नाही. किंवा एकनाथ शिंदे जेव्हा वारंवार सांगतात की मला हलक्यात घेऊ नका, याचा अर्थ ते स्वतः प्रौढी मिरवतात असं कोणीही समजू नये. प्रौढी मिरवणं, आपलं मोठेपण सांगत फिरणं, हा एकनाथ शिंदे यांचा स्वभाव नाहीये. जोपर्यंत ते उद्धव ठाकरे यांना झुगारून वेगळी चूल मांडायला गेले नाहीत आणि सुरत गुवाहाटी मार्गे गोव्यातून मुंबईला येऊन मुख्यमंत्री झाले नाहीत, तोपर्यंत बहुतेक लोकांनी एकनाथ शिंदे यांना हलक्यात घेतलं होतं. आणि बाकीच्यांची गोष्ट कशाला पाहिजे. बाळासाहेबांच्या नंतर पक्षाची सूत्र आपल्याकडे घेऊन बाळासाहेबांच्या अथॉरिटीने जे काही पक्ष चालवायला उद्धव ठाकरे प्रयत्न करत होते, त्यावर त्यांचे आजचे मार्गदर्शक शरद पवार यांनी सुद्धा आक्षेप घेतला होता. तुम्हाला आठवत असेल तर 2019-20 नंतर, म्हणजे उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या मदतीने मुख्यमंत्री झाले, त्यानंतर जी सामनाला एक मॅरेथॉन मुलाखत संजय राऊत यांनी शरद पवारांची घेतली होती, त्या मुलाखतीमध्ये, म्हणजे सामना ज्याचे संपादक उद्धव ठाकरे आहेत, त्या सामना या वृत्त समूहाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांची एक मोठी चूक ठळकपणे त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला होता. ज्या प्रकारे तुम्ही तुमचा पक्ष चालवता त्याप्रमाणे सरकार चालवता येत नसतं. सरकार चालवणं हा अत्यंत गंभीर विषय आहे. गंभीर पद्धतीने ते चालवलं पाहिजे. उडवाउडवी करून किंवा सगळे असतील ते विषय हलक्यात घेऊन चालणार नाही, असंच शरद पवारांना सांगायचं होतं. ज्या पद्धतीत तुम्ही कधी मंत्रालयात येता, नाही तर येतच नाही. सरकार मुख्यमंत्री होता तेव्हा ते ऑनलाईन किंवा फेसबुकवरून चालवता येत नाही, हेच शरद पवारांना सांगायचं होतं. पण जे काही शरद पवार सांगतायत ते समजण्यापेक्षा उद्धव ठाकरे आत्मप्रौढी मिरवत होते, आणि त्यामुळेच त्यांच्या अवतीभवती जे त्यांचे कान टोचत होते, ते कान टोचून घ्यायला सुद्धा उद्धव ठाकरे तयार नव्हते. म्हणून जो मुद्दा त्या मुलाखतीमध्ये सामनाच्या शरद पवार बोलले होते तो गंभीर होता. ज्या प्रकारे पक्ष चालवता त्या प्रकारे सरकार चालवता येणार नाही, याचा दुसरा अर्थ असा होता की ज्या प्रकारे बाळासाहेब ठाकरे निवडणुकीच्या राजकारणात, सत्तेच्या राजकारणात न पडता बाजूला बसून पक्ष चालवत होते, तसा पक्ष चालवणं सत्तेच्या आणि निवडणुकीच्या राजकारणात उतरून चालवणं अशक्य आहे. तेव्हा सत्तेत येणं, पक्ष चालवणं ही मोठी जबाबदारी आहे, ती हलक्यात घेऊन चालणार नाही. हे शरद पवारांनी सुद्धा सामनाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, पण उद्धव ठाकरेंनी ते सुद्धा हलक्यात घेतलं. अशा व्यक्तीला आज एकनाथ शिंदे जेव्हा सांगतात हलक्यात घेऊ नका, ते इतर कोणाला सांगत नाहीयेत, उद्धव ठाकरेंना सांगतायत. आणि उद्धव ठाकरे यांची चाटुगिरी करणारे, त्यांचं समर्थन करणारे, त्यांच्या चुकीवर पांघरून घालण्यात धन्यता मानणारे जे पत्रकार, संपादक किंवा विश्लेषक आहेत, त्यांना पण एकनाथ शिंदे तेच सांगतायत की मला हलक्यात घेऊ नका. पण पत्रकारांना जेव्हा
किंवा विरोधकांना जेव्हा एकनाथ शिंदे आपल्याला हलक्यात घेऊ नका असं म्हणतात, तेव्हा ते आणखीन एक बोलायचं असतं पण बोलत नाहीत. एकनाथ शिंदे असंही म्हणू शकतात, मला उद्धव ठाकरेंनी हलक्यात घेतलं, त्यांचं काय झालंय बघा, असंही एकनाथ शिंदे बोलू शकतात. कारण या एका माणसामुळे उद्धव ठाकरे यांची जी राजकीय दिवाळखोरी झालेली आहे, राजकीय दिवाळं वाजलेला आहे आणि हातून वडिलांनी स्थापन केलेला वडिलार्जित पक्ष सुद्धा निसटला आहे. त्याचं सगळ्यात प्रमुख कारण असं आहे की एकनाथ शिंदे नावाच्या आपल्या सहकार्याला उद्धव ठाकरे यांनी हलक्यात घेतलं. हे एकनाथ शिंदे बोलू शकतात. जे मी आज बोलतोय ते उद्धव ठाकरे ना जाहीररित्या एकनाथ शिंदे सांगू शकतात. आणि त्यांनी कशाला सांगायला पाहिजे? त्यांनी एकनाथ शिंदेनी बोलायची गरज नाही. आता ते उद्धव ठाकरेंना सुद्धा कळले की आपण एकनाथ शिंदे यांना हलक्यात घेतलं, त्याचे दुष्परिणाम आज भोगतोय. याची कबुली जाहीरपणे जाहीरपणे आपल्या या चुकीची कबुली उद्धव ठाकरेंनी दिलेली आहे. अगदी अलीकडे दिलेली आहे. किती लोकांनी ते गंभीरपणे घेतलं? नुसताच काहीतरी कचरा उचलायचा आणि त्याला मीठ मसाला लावायचा आणि चटकदार म्हणून विकायचा धंदा चालवतात, अशा पत्रकारांना यातले संकेत कळत सुद्धा नसतात. एकनाथ शिंदे काय बोलतात, मला हलक्यात घेऊ नका, त्यांनाही हलक्यात घेतलं जातं. पण उद्धव ठाकरे आपल्या जखमा चाटतात, इतका मी जखमी झालेलो आहे, रक्तबंबाळ झालो आहे हे सांगतात. त्याकडे सुद्धा त्यांची चमचेगिरी करणारे पत्रकार आहेत, ते गंभीरपणे बघायला तयार नाहीत. काय म्हणाले उद्धव ठाकरे? कोणीतरी ते गंभीरपणे घेतलं का? अगदी अलीकडची गोष्ट आहे. उद्धव ठाकरे एका ठिकाणी म्हणाले की शिवसेनेचे माजी आमदार आणि माजी नेते अनंत तरे यांनी मला खूप आधी एक धोक्याचा इशारा दिला होता की एकनाथ शिंदे यांच्यापासून जपून राहा, कधीतरी एकनाथ शिंदे तुम्हाला दगा देतील. हे सांगितलं होतं कोणी? एक अनंत तरे यांनी, जे उद्धव ठाकरेंचे एक निकटवर्ती होते. पण त्याच वेळेला एकनाथ शिंदे सुद्धा निकटवर्ती होते. अनंत तरे यांनी म्हटल्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी दगा दिला असा टाहो आज उद्धव ठाकरे फोडतायत, तेव्हा ते एक प्रकारे कबूल करतात जाहीरपणे की एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका, असं अनंत तरेंनी मला सांगितलं होतं. पण मी त्याच्याकडे कानाडोळा केला आणि एकनाथला मी हलक्यात घेतला. आज जे काय मी जखमा चाटत बसलेलो आहे, रक्तबंबाळ झालेलो आहे, त्याचं कारण मी एकनाथला हलक्यात घेतला. तो हलक्यात घेऊ नका असं अनंत तर यांनी सांगितलं होतं, पण मी हलक्यात घेतला. हे केवढं गंभीर आपल्या मूर्खपणाची चुकीची कबुली उद्धव ठाकरे देतात. पण पत्रकारांना त्याकडे गंभीरपणे बघावं असं वाटत नाही. याचा अर्थ उद्धव ठाकरे यांना सुद्धा त्यांचे समर्थन करणारे पत्रकार किंवा विश्लेषक किंवा संपादक किती हलक्यात घेतात हे कळेल. कधीतरी अनंत तर यांनी सांगितलं होतं की एकनाथला हलक्यात घेऊ नका, पण आज खुद्द एकनाथ शिंदे स्वतः जाहीरपणे वक्तव्य करतात, एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका. इतका वेळ मी जो बोलतोय त्याच्यात तेच तेच शब्द येत आहेत, पण त्यातलं वजन लक्षात येत आहे का? शरद पवारांसारखा दिग्गज नेता असेल किंवा अनंत तरे यांच्यासारखा शिवसेनेतला ज्येष्ठ कार्यकर्ता नेता असेल, यांनी उद्धव ठाकरे यांना गंभीरपणे सांगितलं होतं एकनाथला हलक्यात घेऊ नका, दगा देईल, हे उद्धव ठाकरेंची भाषा आहे. पण आपला एक सहकारी ठाण्यातला एकनाथ शिंदे याच्यापासून आपण आपल्या पक्ष प्रमुखाला सावध करतोय, तेव्हा दगा देईल हाच शब्द असेल नसेल, पण शेवटी परिणाम काय आहे?
की एकनाथला हलक्यात घेऊ नका, हाच त्या शब्दामधला आशय होता. पण उद्धव ठाकरेंनी तो गंभीरपणे घेतला नाही. आणि आज उद्धव ठाकरे कबुली देत आहेत, तेव्हा त्यांचे समर्थक चमचे सुद्धा ते गंभीरपणे घेत नाहीत. आणि ज्या प्रकारे ठाण्यामधून ठाकरे बंधू एकनाथ शिंदेकडून महापालिका काढून घेणार असली जी काय मूर्ख नाम शिरोमणी वक्तव्य अनेक पत्रकार करतायत, त्यांना ठाण्यातले आकडे तरी माहिती आहेत का असा प्रश्न पडतो. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड पुकारलं, 40 आमदारांना घेऊन ते आसामला गेले, त्यानंतर पाठोपाठ ठाणे महापालिकेत जे काही शिवसेनेचे नगरसेवक वगैरे होते, तो एक नगरसेवक सोडून सगळेच्या सगळे नगरसेवक उद्धव ठाकरे यांना जुगारून एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले. आणि एकच नगरसेवक हा उद्धव ठाकरेंच्या सोबत राहिला, कारण त्या नगरसेवकाचा नवरा राजन विचारे हा उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलेला होता. म्हणजे या महापालिकेमध्ये सगळेच्या सगळे शिवसेनेचे नगरसेवक एकनाथ शिंदेच्या बरोबर जातात. याचा अर्थच ठाण्याच्या शिवसेनेमध्ये, ठाणे महापालिकेच्या शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांना कोणी ओळखत नव्हता, किंमत देत नव्हता, हलक्यात घेत होता, गंभीरपणे घेत नव्हता. ठाणे शिवसेनेमध्ये गंभीरपणे घेण्यासारखी काय गोष्ट असेल तर ती एकनाथ शिंदे आहे. आणि हलक्यात घेऊन दुर्लक्ष करावी अशी गोष्ट कुठची असेल तर ती उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आहेत, हाच त्याचा अर्थ होतो. पण त्याकडे तरी हे आजचे विश्लेषक गंभीरपणे बघतायत का? उद्धव ठाकरेंनी असा काय पराक्रम ठाण्यामध्ये केला होता की ठाणे महापालिकेमध्ये शिवसेनेला स्वतःचं बहुमत होतं आणि एकनाथ शिंदे म्हणतील तोच माणूस महापौर होत होता. तेव्हा एकनाथ शिंदे यांचं ठाण्यातलं वजन किती आहे हे एकनाथ शिंदे स्वतः ओळखतात. आणि म्हणून ते म्हणतात एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका. हलक्यात घेतलं तर उद्धव ठाकरेंचं काय झालं बघा. त्यांच्या बाजूने नाममात्र एक नगरसेवक राहिला, तो सुद्धा खासदाराची बायको म्हणून राहिला. बाकी झाडून सगळे नगरसेवक हे एकनाथ शिंदे बरोबर गेले. आता गंमत अशी आहे मित्रांनो की या परिस्थितीमध्ये भाजप सोबत उद्धव ठाकरे विरोधात असताना आणि ठाकरे बंधू आपल्या विरुद्ध उभे ठाकले, तरीही आपण ठाणे महापालिका एक हाती जिंकू शकतो हा आत्मविश्वास एकनाथ शिंदे यांच्याकडे ठासून भरलेला आहे. त्यांना फिकीर नाही की भाजप आपल्या विरोधात जाईल किंवा काय. इतका आत्मविश्वास आहे. आणि तो आत्मविश्वास किती गंभीरपणे घ्यायचा हे समजणारा त्यांचा सहकारी राज्याचा मुख्यमंत्री आहे, भाजपचा महाराष्ट्रातला सर्वोच्च नेता आहे. आणि या पार्श्वभूमीवर ठाण्यात महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युती होणार का यावरून जे कोणी वाटेल त्या अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना गप्प करण्याचा उद्योग खुद्द ठाण्यात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. कुठल्याही परिस्थितीमध्ये सगळ्या महापालिका आणि स्थानिक निवडणुका शक्य तितक्या युती म्हणून लढवल्या जातील याची ग्वाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री ठाण्यात जाऊन देतात. याचा अर्थ ते एकनाथ शिंदेना सांगत असतात निश्चिंत राहा, ठाण्यामध्ये आपण युती म्हणूनच लढायचंय. आणि त्याचा अर्थ ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये किंवा ठाणे जिल्ह्यातल्या इतर महापालिका निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे हा सख्खा भाऊ असेल, काही वेळेला थोरला भाऊ असेल. भाजप ठाण्यामध्ये धाकटा भाऊ असेल याची ग्वाही मुख्यमंत्री देतात आणि सांगतात एकनाथराव आम्ही तुम्हाला हलक्यात घेत नाही, हलक्यात घेत नाही. आणि दुसरीकडे मुंबईमध्ये दसऱ्यानिमित्त घेतलेल्या मेळाव्यामध्ये
एकनाथ शिंदे आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना उपनेत्यांना समजावतात, पदाधिकाऱ्यांना समजावतात की आपल्याला जागा किती मिळणार, जागा वाटप कसं होईल याची चिंता करू नका, आपल्याला युती म्हणून जिंकायचं आहे यावर भर देऊन कामाला लागा. याचा अर्थ असा होतो की मुंबईमध्ये आपण भाजपला हलक्यात घेत नाही याची कबुली दसरा मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी देऊन टाकलेली आहे. आपल्याला मुंबईत युती म्हणून लढायचंय असं एकनाथ शिंदे म्हणतात आणि ठाण्यात देवेंद्र फडणवीस म्हणतात की आपल्याला युती म्हणून लढायचंय. याचा अर्थ हे दोनही नेते एकमेकांना हलक्यात घेत नाहीत आणि म्हणूनच मुंबई महापालिका आणि ठाणे महापालिका या निमित्ताने जितकी विश्लेषण येत आहेत किंवा जितकं काही काय ते असेसमेंट मांडायचा प्रयत्न होतोय, राजकीय उहापोह केला जातोय, त्याच्यात एक गोष्ट विसरली जाते की या दोन्ही लोकांनी मुंबईत थोरला भाऊ भाजप आणि ठाण्यात धाकटा भाऊ भाजप, ठाण्यात मोठा भाऊ एकनाथ शिंदे आणि मुंबईत थोरला भाऊ भाजप, यावर दोघांचंही एकमत झालेलं आहे. ते दोघेही जिथे आपली ताकद आहे तिथे आणि जिथे ताकद नाही तिथे तडजोडीच्या तयारीत आहेत. आणि ठाण्यात भाजप शिवाय मोठी मजर एकनाथ शिंदे मारू शकतात, पण मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचा मोठा वारसा आहे. म्हणून एकनाथ शिंदेना पहिल्यांदा मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांचा प्रभाव कमी करून दाखवायचा आहे आणि त्यासाठी मुंबईत आपली पाळं मुळं रुजवल्याशिवाय आपल्याला उद्धव ठाकरेंना खरं आव्हान देता येणार नाही याचं भान एकनाथ शिंदेना आहे. त्याची साक्ष पदोपदी प्रत्येक नव्या वक्तव्यातून एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळत असते. ती गोष्ट गंभीरपणे समजून घेतली तर हे विश्लेषक उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांना हलक्यात घेणार नाहीत. हलक्यात घेणार नाहीत कारण उद्धव ठाकरे मुंबईतले असले आणि मुंबईत त्यांचा प्रभाव असला तरीही जवळजवळ 40-50 पेक्षा अधिक माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेत. कारण त्या नगरसेवकांना, माजी नगरसेवकांना सुद्धा खात्री आहे की आपल्या वॉर्डामध्ये आपल्याला परत निवडणूक जिंकायची असेल तर भाजपची साथ मिळाली पाहिजे. भाजप सोबत आला तरच आपण जिंकू शकतो. मग भले समोर ठाकरे बंधू एकत्रित येऊन आपल्या समोर दोन हात करायला उभे राहिले तरी हरकत नाही. हे मुंबईतल्या एकनाथ शिंदेकडे आलेल्या शिवसेनेच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची धारणा आहे. दुसरीकडे दुसरीकडे एकनाथ शिंदेना स्वतःला भान आहे की जोपर्यंत आपण मुंबईत पाय रोवून उभे राहत नाही तोपर्यंत आपल्याला भाजप सोबत राहिलं पाहिजे. अन्यथा भाजपशी दोन हात आत्ता करायला गेलं जागा वाटपावरून आणि इतर गोष्टीसाठी तर उद्धव ठाकरे शिरजोर होऊन बसतील. मुंबईत उद्धव ठाकरे नामोहरम होणं हा खरी खुरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे आली असा अर्थ होतो. आणि म्हणून आत्ता भाजपशी दोन हात करण्याची गरज नाहीये, भांडण करण्याची गरज नाहीये. महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये जोपर्यंत उद्धव ठाकरे यांना पूर्णपणे न्यूट्रलाइज केलं जात नाही तोपर्यंत शिवसेना ही एकट्या एकनाथ शिंदे यांच्या अधिपत्याखाली आली असं होत नाही. एवढी समज एकनाथ शिंदेना आहे आणि म्हणूनच ते उद्धव ठाकरे सोबत नसताना उद्धव ठाकरेंपेक्षा एक आमदार अधिकचा निवडून आणू शकले. उद्धव ठाकरे 19 मध्ये युती असताना 56 आमदार निवडून आणू शकले होते. एकनाथ शिंदेनी त्याच भाजपला सोबत घेऊन 57 आमदार निवडून आणले.
हा मुद्दा महत्वाचा आहे. तेव्हा एकनाथ शिंदे आपल्याला हलक्यात घेऊ नका असं म्हणतात. त्याचा अर्थ समजून घेतलं पाहिजे की मुंबईत एकनाथ शिंदे यांचं पारडं हलकं आहे, तरीही त्यांची समन्वयवादी वृत्ती, तडजोड करण्याची मानसिकता त्यांना वजनदार मुंबईत सुद्धा बनवते. एकनाथ शिंदे यांचं पारडं मुंबईत हलकं असलं तरीही त्यांची समजूतदार वृत्ती आणि समन्वयवादी मानसिकता ही उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मुंबईत एकनाथ शिंदेना अधिक वजनदार बनवते. आणि म्हणून विश्लेषण करणाऱ्यांनी, विवेचन करणाऱ्यांनी, राजकारणाचे अंदाज व्यक्त करणाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना मुंबईत सुद्धा हलक्यात घेऊ नका असा त्याचा अर्थ आहे. ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांची अवस्था बघा. खुद्द पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेना हलक्यात घेतलं आणि आज सुद्धा हलक्यात घेत असतील तर आपला चुलत बंधू सोबत घेतला म्हणूनही उद्धव ठाकरेंना मुंबईत भाजप सोबत असलेल्या एकनाथ शिंदेना हरवणं अवघड आहे. कारण एकनाथ शिंदे यांची समजूतदार वृत्ती आणि तडजोडवादी प्रवृत्ती ही उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा वजनदार आहे, जड आहे. आणि म्हणून उद्धव ठाकरे सोडून द्या, विश्लेषण करणाऱ्यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांना हलक्यात घेऊन विश्लेषण करू नये इतकाच शिंदे यांच्या वक्तव्याचा अर्थ आहे. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.